गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की आज आपण आहेत ना 10 मानाचे श्लोक पाहणार आहोत। खरं तर पूर्ण निरूपण आहे ना ते 2-2.5 तासाचं होईल, पण सर्व काही सांगणं या निरूपणामध्ये शक्य नाही, म्हणून हे 10 श्लोक आहेत ना, अगोदरचे 10 श्लोक निवडलेले आहेत आणि या 10 श्लोकांमध्ये आहे ना आपलं मन काय सांगतं हे आपण पाहणार आहोत। मनाचं मनुष्यानं ऐकावं की नाही हे आपण पाहणार आहोत। समर्थ रामदास स्वामींनी या मनाच्या श्लोकांमध्ये माणसानं आपलं वर्तन कसं ठेवावं, कसं ठेवू नये याबद्दल पूर्ण वर्णनच केलेलं आहे ना। पूर्ण समर्थांनी सविस्तर वर्णन केलेलं आहे, मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे। म्हणजेच याच लेखनाला आपण मनाचे श्लोक म्हणतो ना। म्हणजे हे मन आहे ना एवढं सैरा वैरा धावत असतो, पण या मनाला एकत्र कसं बांधून ठेवायचं म्हणून हे मनाचे श्लोक आहेत। म्हणजे समर्थांनी पूर्ण मानवजातीला, पूर्ण सजीव सृष्टीला जिवंत ठेवण्यासाठी हे मनाचे श्लोक आहेत ना। संसारामध्ये मनुष्याने कसं राहावं, संसारामध्ये काही प्रश्न निर्माण झाले मनुष्याने कसं उत्तर द्यावं हे मन जेव्हा ठरवेल ना तेव्हाच होईल ना। म्हणून आज आपण हे मनाचे श्लोक मनुष्याला नक्की सांगतात काय। आपण भरपूरदा मनाचे श्लोक ऐकतो, वाचन करतो, पण पूर्णतः अर्थ आपल्याला समजतो का। नक्की ही मनाचे श्लोक आहेत मनुष्याच्या जीवनामध्ये काय निर्मिती करत असतात, काय चमत्कार घडून आणत असतात ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत तो राघवाचा। म्हणजे काय बरं, समर्थ रामदास स्वामींनी बघा सुंदर वर्णन केलेलं आहे। म्हणजे हा गणेश आहे ना जो सर्व गुणांचा ईश आहे, जो सर्व निर्गुणाचा मूळ आरंभ आहे, त्याला आणि देवी सरस्वती आहे ना जी 4ही वाणींची मूळ आहे तिला नमन करू आणि मग श्री रामचंद्रांचा जो अंत नसलेला मार्ग आहे त्यावर वाटचाल करू। बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे। म्हणजे ज्या मार्गाला अंत नाही ना तो माझ्या रामाचा मार्ग आहे। एवढी बघा रामायणामध्ये एवढी संकट आली तरीसुद्धा राम कधी हरला का बरं। कधी रामाच्या चेहऱ्यावर तुम्हाला कधी टेन्शन दिसलं का? कधीच नाही। हा श्रीरामचंद्रांचा मार्ग आहे ना कधी हरणारा नाही, कधी मागे हटणारा नाही। मग या मार्गामध्ये जर आपण गेलो तर आपण सुद्धा विजयच होऊ ना। समर्थ रामदासांनी प्रत्यक्ष सांगितलेलं आहे। समर्थ सुरुवात करतात ती मंगळाचरणानं। आपण कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात आहे ना ती सुरुवात करण्यापूर्वी इष्ट देवतांचे स्मरण करून त्यांना वंदन करून शुभारंभ करतो ना, ही आपली संस्कृतीच आहे ना। म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी देखील पहिल्या श्लोकामध्ये प्रथम श्री गणेशाला आणि नंतर वाणीची देवता म्हणजे सरस्वतीला वंदनच केलेलं आहे ना। म्हणजे पहिल्या ओळीमध्ये सगुण गणेशाला त्यांनी सर्व गुणांचा देव म्हटलेला आहे आणि हे देव आहे ना हा त्रिगुणाच्या पलीकडील म्हणजे निर्गुण आहे, निराकार आहे। आणि दुसऱ्या ओळीमध्ये ते म्हणतात की हे गणेश म्हणजे निर्गुणाचं मूळ, म्हणजे देवाधिदेव आहेत,
तेव्हा जो हा गणेश सर्व गुणांचा आहे ना, म्हणजे सर्व गुण म्हणजे कोणते बरं? पहिला सत्व, दुसरा रज आणि तिसरा तम, या त्रिगुणांचा म्हणजे निर्गुणाचा मूळ आहे ना, त्याला चारही वाचांची. आता चार वाचांची म्हणजे चार वाचा म्हणजे कोणत्या बरं? परा, पच्छंती, मध्यमा, वैखरी. बघा, आता पराला घोषसुद्धा म्हणतात, पच्छत्तीला ध्वनीसुद्धा म्हणतात आणि मध्यमाला नादसुद्धा म्हणतात. बघा, आणि आकार आहे ना, अशा या चार वाणी आहेत ना किंवा वाचा आहे. जननी असलेल्या सरस्वती देवीला वंदन करूया आणि मग प्रभू श्री रामचंद्रांच्या त्या अनंतकाळ आबाधित राहणाऱ्या मार्गाने पुढे वाटचाल करूया. बघा, म्हणजे हा पहिला श्लोक आहे ना, त्या श्लोकामध्ये समर्थांनी गणपतीला साकडं घातलेलं आहे. हे गणपती देवाला वंदन केलेलं आहे आणि आपण शुभ कार्याची सुरुवात आहे ना गणेश वंदनानेच करतो ना. पुढचा श्लोक समर्थांनी सांगितलेला आहे. मनास जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे. जणी निंदते सर्व सोडून द्यावे, जणी वंदते सर्व भावे करावे. बघा, हे श्लोक जेव्हा आपण वाचतो ना, या वैखरीमधून हे शब्द निघतात ना, एवढं मन आनंदी होतं ना. बघा, तुम्हालासुद्धा आनंद वाटत असेल. हे मन आहे ना भक्तिमय होऊन जातं. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, हे सज्जन म्हणा नेहमी भक्ती मार्गाने गेलं ना, म्हणजे साहजिकच परमेश्वर आपल्याला भेटणार आहे, परमेश्वरची प्रचिती आपल्याला मिळणार आहे आणि तेव्हाच परमेश्वर पावतो ना. जर तुमच्याकडे भरपूर धन आहे, भरपूर पैसा आहे, पण तुमच्या मनामध्ये भगवंताचं नामस्मरणच नाही, भगवंताचं तुमच्या घरामध्ये भगवंताचे भरपूर फोटो आहेत, जिथे भिंतीवर बघावा तिथे भगवंताचे फोटो, परमेश्वराचे फोटो, पण तुमच्या वैखरीमध्ये शिव्या शाप असतील तर भगवंत तुम्हाला पावेल का बरं? कधीच नाही ना. तेव्हा लोकांकडून ज्यांची निंदा होईल ना, असं सर्व काही तू सोडून द्यायला हवं. लोकांना जे वंदनीय आहे ना, ते सर्व भक्तिभावाने करायला हवं. म्हणजे समर्थांनी वर्णन केलेलं आहे, या मार्गावर जाताना आहे ना, तुला कोणती पथ्ये पाळायची आहेत, तर तू नेहमी ईश्वराची भक्ती करायला हवी, म्हणजे स्वतः ईश्वर प्रसन्न होईल. इथे समर्थ सज्जन मनाला सज्जन म्हणून संबोधत आहेत. म्हणजे काय बरं? जर मन मुळातच सज्जन असेल तर त्याला चांगल्या वर्तवणुकीचा उपदेश कशासाठी बरं? तर आपण आहेत ना, मुळातच कोणाचा तरी उल्लेख करताना सौजन्यपूर्ण उल्लेख कसा करतो? जसे सद्गृस्त महोदय, शहाण्या माणसा, किंवा इंग्रजीत देखील आपण म्हणतो ना, काय म्हणतो बरं? इंग्रजीत म्हणतो जेंटलमॅन. तसे इथे रामदास स्वामींनी आहे ना, सर्वसामान्य माणसाला उद्देशून आहे ना, हे सज्जन म्हणा असं म्हटलेलं आहे. म्हणजे सज्जन माणसा असा उल्लेख समर्थांनी केलेला आहे. हे सज्जन माणसा, तू नेहमी ईश्वराची भक्ती करत राहा, म्हणजे स्वतः श्री हरी ईश्वर तुला नक्की प्रसन्न होतील. नेहमी आचरणामध्ये राहा, तुझ्या वागणुकीतून, तुझ्या वर्तवणुकीतून निंदनीय जे काही असेल ना, त्या गोष्टीचा तू त्याग करून चांगली कर्मे तू करायला हवीत. म्हणजे सर्वांकडून आहे ना, तुला नाव भेटेल, तुझं नावाचं जय जयकार होईल असं तू करायला हवं. आणि तिचं वर्तवणूक आहे ना, अगदी प्रामाणिकपणे मनोभावे तू करायला हवी. पण मनुष्य तसा करतो का? बघा, इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जेव्हा हा रावण होता ना, रावण काय कमी शक्तिशाली होता का? एवढा शक्तिशाली होता, सोन्याची लंका होती, तरीसुद्धा त्याला कोणाशी भांडण करण्याची गरज होती का? सर्व काही त्याच्या पाशी होतं, तरीसुद्धा त्याचा मृत्यू झालाच ना. म्हणजे जिथे आती होते तिथे माती होतेच ना. बघा, इथे सुंदर वर्णन आलेलं आहे. म्हणजे रावणाच्या मृत्यूचं खरं कारण काय होतं बरं, तुम्हाला माहीत आहे का? बघा, बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल, पण ज्यांना माहिती नसेल ना,
त्यांच्यासाठी सांगणं गरजेचं आहे. जेव्हा सीतेचं अपहरण केल्यामुळं श्रीरामाच्या हातून रावणाचा मृत्यू झाला ना, हे भरपूर लोकांना माहीत असेल. पण यामागे अजून काही गोष्टी दडलेल्या आहेत. त्या गोष्टी आहेत ना, आपण आता पाहणार आहोत. त्यावेळी शंकराकडून वरदान आणि पराक्रमी तलवार मिळाल्यानं हा अहंकारी रावण आहे ना, अजूनच अहंकाराने भरलेला होता. आणि पृथ्वीवर प्रवास करून तो हिमालयाच्या घनदाट जंगलामध्ये पोचला. बघा, हे निरूपण आहे ना, गोष्ट म्हणून ऐकू नका. हे मनाचे श्लोक आपण पाहत आहोत. आणि हे मनाचे श्लोक जेव्हा मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जातात ना, तेव्हा अंतःकरण आनंदित होतं. आणि तो आनंद आहे ना, आयुष्यभर पुरणारा असतो. म्हणून बघा, आपण पाहूया, जेव्हा पृथ्वीवरून प्रवास करून तो रावण अहंकाराने भरलेला होता, बघा त्या हिमालयाच्या घनदाट जंगलामध्ये पोचला. तिथे त्याला एक सुंदर मुलगी होती ना, ती तपश्चर्येमध्ये मग्न दिसली. आणि त्या मुलीच्या सौंदर्यासमोर रावणाचं राक्षसी रूप जागं झालं. आणि त्याला त्या मुलीची तपश्चर्या भंग करून तिची ओळख जाणून घ्यायची होती. वासनेनं भरलेलं रावणाचं आश्चर्यचकित करणारं ते प्रश्न, हे सर्व प्रश्न ऐकून ती मुलगी स्वतःची ओळख करून देताना रावणाला म्हणाली, हे दैत्यराजा, माझं नाव वेदवती आहे. मी अत्यंत तेजस्वी आणि महर्षी कुशध्वस यांची कन्या आहे. आणि देव, गंधर्व, राक्षस, यक्ष, नाग या सर्वांना मी प्रौढ झाल्यावर माझ्याशी लग्न करायचं होतं. परंतु माझ्या वडिलांची इच्छा होती की भगवान विष्णू, सर्व देवांचे स्वामी हेच माझे पती व्हावे, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. ती इच्छा ऐकूनच शंभू नावाच्या राक्षसानं क्रोधित होऊन माझ्या वडिलांना झोपेत असताना ठार मारलं. आणि माझ्या आईने माझ्या वडिलांपासून विभक्त होऊ नये म्हणून त्यांच्या जळत्या चितेमध्ये उडी घेऊन आपला जीव दिला. म्हणूनच माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी ही तपश्चर्या करत आहे. बघा, असं सांगितल्यावर त्या मुलीनं रावणाला हे सांगितलं की मला माझ्या तपश्चर्येच्या जोरावर तुझी चुकीची इच्छा कळाली आहे. आणि हे ऐकून रावणाला खूप राग आला. रावणाने दोन्ही हातांनी त्या मुलीचे केस पकडून आपल्याकडे खेचू लागला. त्यामुळे वेदवती भरपूर क्रोधित झाली. तिचा राग आहे तो अनावर झाला. आणि क्रोधित होऊन आपल्या अपमानाच्या बदल्यामध्ये वेदवती त्या दशाननाला शाप देत म्हणाली, अग्नीत शिरली की मी तुला मारण्यासाठी पुण्यपुरुषाची कन्या म्हणून जन्म घेईल. आणि महाग्रंथामध्ये समाविष्ट असलेल्या त्या दुर्मिळ रावण संहितेमध्ये असा उल्लेखसुद्धा आहे की दुसऱ्या जन्मी त्याच तपस्वी वेदवतीचा जन्म आहे ना, एका सुंदर कमळापासून झाला. आणि तिचं संपूर्ण शरीर कमळासारखं होतं. या जन्मातही रावणाला पुन्हा वेदवतीला त्या स्वतःच्या बळावर मिळवायची होती. आणि रावण वेदवतीला घेऊन आपल्या महालामध्ये पोचला, जिथे ज्योतिष हे पाहून रावणाला म्हणाले, जर ही मुलगी या महालामध्ये राहिली ना, ती नक्कीच तुझ्या मृत्यूचं कारण होईल. ज्योतिषाचं हे बोलणं ऐकून रावण घाबरून जाऊन रावणाने तिला समुद्रात फेकून दिलं. आणि मग वेदवती पुन्हा पृथ्वीवर पोचली. आणि राजा जनक जेव्हा नांगरणी करत होते ना, तेव्हा त्यांची मुलगी म्हणून पुन्हा प्रकट झाली. म्हणजे शास्त्रानुसार त्या वेदवतीचं हे रूप आहे ना, रामायणात सीता बनून रावणाचा वध करण्याचं कारण ठरते. बघा, तुमच्या लक्षात आलं का बरं? बघा, आपण काय बघत होतो आणि आपण पोचलो कुठे हे तुमच्या काहीकांच्या लक्षात सुद्धा आलेलं नसेल. पण आपण पाहत होतो मनाचे श्लोक. आणि हे मनाचे श्लोक आहेत ना, बघा आपली वर्तवणूक कशी असावी, हे वर्तवणूक कशी असावी ना, समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे की मनुष्याची वर्तवणूक आहे ना, मनुष्याची वर्तवणूक अतिशय सुंदर असायला हवी. पण माणूस चुकतो कुठे बरं? माणूस आहे ना, माणसाच्या चेहऱ्याच्या सुंदरतेकडे लक्ष देतो. पण वर्तवणुकीची सुंदरता आहे ना, कर्माची सुंदरता आहे,
हे सर्व काही विसरून जातो. आणि रावणाचं सुद्धा तसंच झालं ना. अहंकाराने बुडाला. जो अहंकाराने बुडतो ना त्याचं जीवनामध्ये नाहीसाच होऊन जातो ना, तो जीवनामध्ये नष्टच होतो. पुढे समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जणी तो चितो मानवी धन्य होतो. किती गोड श्लोक आहे. मनाला एकदम हुरूर लागून जाते. असं वाटतं म्हणतच राहावं. बघा समर्थांनी सांगितलेलं आहे, पहाट झाल्यावर आहे ना, पहाटे पहाटे श्रीरामाचं स्मरण करावं. आता पहाटे पहाटे स्मरण करणं म्हणजे काय? बघा आपण दर निरूपणामध्ये ऐकतो की ब्रह्ममुहूर्तावर उठा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. पण तरीसुद्धा आपण उठतो का बरं? उपासना करतो का बरं? समर्थांनी बघा इथे सुंदर वर्णन केलेलं आहे. प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. म्हणजे काय बरं? म्हणजे पहाट झाली ना की श्रीरामाचं स्मरण आपण करायला हवं. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हा तुमच्या जीवनातला सदाचार आहे ना, तो कधीच सांडून देऊ नका. कारण हा सदाचार आहे ना, तुम्हाला धन संपत्ती भगवंत सर्व काही देऊन जाईल. पण हा सदाचार आहे ना, सदाचार कधीच तुमच्या जीवनामध्ये विसरू नका. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सदाचार आहे ना, तोपर्यंत तुमच्या या शरीराला कुणी धक्का लावू शकणार नाही. कितीही खोटेपणाने जरी प्रयत्न केला ना, तरीही तुमच्या जीवनामध्ये कधीच कोणी त्रास देणार नाही. कारण हा सदाचार आहे ना, कायम तुमच्यासोबत ठेवा. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, सकाळी उठता क्षणी तू मनामध्ये श्रीरामाचं चिंतन कर. आणि नंतर आहे ना, दिवसभरातही तुझ्या बोलण्यामध्ये सर्वप्रथम रामाचा उल्लेख असू दे. हा नित्याचा परिपाठ आहे ना, समर्थांनी आपल्याला ठेवायला सांगितलेला आहे. तो सोडू नकोस. कारण असा परिपाठ ठेवणारा माणूस आहे ना, समर्थांच्या दृष्टीने धन्य होतो, समाधानी होतो. आणि जो मनुष्य भगवंताचं नामस्मरण करत नाही ना, तो विचारांमध्ये गुंफून जातो. विचारांच्या एक्यानं विचारांची धुरळ आहे ना, त्याच्या मनावर पडलेली असते. आणि जेव्हा मनुष्य जास्त विचार करायला लागतो ना, तेव्हा तो डिप्रेशनमध्ये जातो. समर्थांनी बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. अधिक मनुष्य जेव्हा विचार करतो ना, त्याची काय अवस्था होते, कशामुळं तो विचार करतो. एका गावामध्ये बघा एक अजय नावाचा मुलगा राहत होता. त्याला एक वाईट सवय होती, ती म्हणजे तो जुन्या गोष्टी विसरू शकत नव्हता आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करत असे. त्याला कुणी काही बोललं ना किंवा काही चुकलं तरी तो दिवसभर त्याच घटनेचा विचार करत राहायचा. दिवसभर त्याच्या मनात तीच गोष्ट घुमायची. मग तो एकतर त्याच्या नशिबाला किंवा त्याच्यासोबत घडलेल्या काही वाईट गोष्टींसाठी देवाला दोष द्यायचा, किंवा कोणी त्याला बोललं ना किंवा त्याच्याशी काही चुकीचं वागले त्याचा बदला घेण्याची योजना तो आखत राहायचा. अधिक विचार करण्याच्या त्याच्या सवयीमुळं त्याचं लोकांशी चांगले संबंध राहिले नाही, किंवा ते आपले कोणतेही काम आहे ना तो चांगलं करू शकत नव्हता. तर असंच सतत त्याला वाटायचं. तो सतत तणावामध्ये असायचा, मानसिक अवस्थेमध्ये जगत असायचा. त्याची अवस्था पाहून बघा अजयच्या एका मित्रानं त्याला सल्ला दिला की इथून जवळच एक मठ आहे आणि तिथे एक गुरुजी राहतात, तू त्यांच्याकडे जा. ते तुझ्या मानसिक समस्येवर नक्कीच काहीतरी उपाय सांगतील. मग अजय आहे ना त्या गुरुजींकडे जातो आणि आपली समस्या सांगतो की तो एकटाच त्या घटनेचा पुन्हा पुन्हा विचार करतो आणि जुन्या गोष्टी आठवणी विसरू शकत नाही. अजयची अडचण ऐकून गुरुजी तिथून उठतात आणि अजयला उत्तर न देता मठामध्ये जातात. आता अजयला विचित्र वाटलं गुरुजी निघून का गेले म्हणून, पण तरीही अजय तिथेच बसून राहिला.
काही वेळानं अजयला दिसलं की काचेचा ग्लास पाण्याने भरून गुरुजी त्याच्याकडे घेऊन येत आहेत आणि गुरुजी येऊन अजयजवळ उभे राहिल्यावर अजयही त्यांच्यासमोर येऊन उभा राहतो. आता गुरुजींनी अजयला विचारलं की या काचेचं वजन किती असेल ते सांग बरं. तो अजय म्हणाला, मी इतके सांगू शकत नाही, परंतु या काचेचं वजन खूपच कमी आहे. गुरुजी गंभीर स्वरामध्ये म्हणाले, माझा प्रश्न आहे की हा ग्लास जरी काही काळ असेल ना तरी मी धरून ठेवला तर काय होईल बरं. मुलाने उत्तर दिलं की काहीही होणार नाही. गुरुजींनी पुन्हा विचारलं की तासभर हा ग्लास मी असाच धरून उभा राहिलो तर काय होईल बरं. अजय म्हणाला, तुमचा हात दुखायला लागेल. गुरुजींनी पुन्हा विचारलं की मी दिवसभर हा ग्लास असाच धरून उभा राहिलो तर काय होईल बरं. अजय गंभीर स्वरूपात म्हणाला, तुमच्या हाताला खूप वेदना होऊ लागतील, तुमचा हातही बधीर होऊ शकतो आणि तुमच्या हाताचे स्नायू आहेत ना ते दुखू लागतील, तीव्र ताण देखील पडू शकतो. गुरुजी म्हणाले, खूप छान, पण यावेळी काचेचं वजन बदललेलं का. अजय नाही म्हणाला. गुरुजी म्हणाले, जेव्हा या काचेचं वजन बदललेलं नाही तेव्हा हाताला दुखणं आणि स्नायूंमध्ये ताण का आला बरं. बराच वेळ ग्लास धरल्यामुळं. बघा अजयनं उत्तर दिलं. गुरुजींनी विचारलं, आता यातून सुटका होण्यासाठी काय करावं बरं. अजय म्हणाला, ग्लास खाली ठेवावा लागेल. गुरुजी म्हणाले, अगदी बरोबर बोललास तू. जीवनाचं प्रश्नसुद्धा असेच असतात. जेव्हा तुम्ही या समस्या तुमच्या मनामध्ये काही काळ ठेवता ना तेव्हा सर्व काही ठीक वाटेल, पण जर तुम्ही त्यांचा दीर्घकाळ विचार केलात तर तुम्हाला वेदना जाणवू लागतील. आणि जर तुम्ही या समस्या तुमच्या मनामध्ये दीर्घकाळ ठेवल्या तर हे होईल जे व्हायला नाही पाहिजे. म्हणजेच तुम्हाला अस्वस्थ वेळ लागेल आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही. गुरुजींनी अजयकडे बोट दाखवून सांगितलं की आपल्या आयुष्यातील भूतकाळातील चुका आहेत ना आणि घटनांचा विचार करणं महत्त्वाचं आहे, परंतु त्यातून काहीतरी शिकणं, पुढे जाणं अधिक महत्त्वाचंच आहे ना. जर तुम्ही तुमच्या भूतकाळामध्ये अडकून राहिला तर तुमचा आजही तुमच्या हातातून निसटून जाईल आणि नंतर तुम्हाला भविष्यात पश्चाताप करावा लागेल. ज्या प्रकारचा माणूस आहे ना, माणूस म्हणून तुम्हाला तुमच्या भूतकाळामध्ये चांगलं बनायचं आहे किंवा तुम्ही केलेल्या चुकांसाठी तुम्हाला पश्चाताप होत आहे तर आजपासून चांगलं माणूस बनण्याचा प्रयत्न करा आणि आजच अशा चुका करू नका ज्यासाठी तुम्हाला भविष्यात पश्चाताप करावा लागेल. अजयला गुरुजींचं सगळं बोलणं पटलं आणि अजयनं बदलायचं ठरवलं आणि म्हणूनच चिंता करणं थांबवा. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या आज आणि उद्याच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा, कारण ही चिंता आहे ना ही चितेसारखी असते आणि माणसाला चितेकडे घेऊन जाते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनात विचार करत असाल ना तर ते विचार करणं सोडून द्या, कारण मानसिक त्रास हा खूप जास्त त्रासदायक असतो, कारण ते एखाद्या बिमारीचं कारण होऊ शकतं. त्यामुळे विचार करणं ताबडतोब थांबवा. समर्थ विचारांमध्ये या. जेव्हा तुम्ही समर्थ विचारांमध्ये याल ना तेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात कराल. तेव्हा तुमच्या मनामध्ये आहे ना श्रीराम जागा होईल आणि हा श्रीराम आहे ना जेव्हा जागा होतो तेव्हा तुमचं जीवनच पलटून जातं. आता पुढचा श्लोक पाहूया. मनावासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको, मना अंतरी सार विचार राहो. बघा समर्थांनी सांगितलेलं आहे ना, सरळ सरळ अर्थामध्ये वर्णन केलेलं आहे. हे मना, ही पाप वासना आहे ना तुझ्या काही कामाची आहे का बरं? अजिबात नाही ना. म्हणून निव्वळ पापबुद्धी मनात बाळगू नये आणि तू नीतिमत्ता कधीही सोडू नको.
सारासार विचार मनात नेहमी असायला हवा. म्हणजे काय? हे मानवा, मनामध्ये दुष्ट वासना आहे ना, ती ठेवून कधी काही कोणाचं भलं होत नाही. तेव्हा अशी वासना आहे ना, दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी पापबुद्धी ठेवणं योग्य नाही. हे हेवे दावे मनात जोपासणं, दुसऱ्याच्या मालकीची वस्तू आपल्याला मिळावी अशी पापवासना बाळगणं, हे दुष्टपणाचंच आहे ना. म्हणून तू तशी दुष्टवासना ठेवू नको. आणि आपली नीतिमत्ता आहे ना, ही खूप महत्त्वाची आहे, ती कधीच सोडू नको. हा सारासार विचार आहे ना, काही चांगलं म्हणून अंगीकारावं, काही वाईट म्हणून सोडून द्यावं, याचा विचार आहे ना, तू कायम मनात राहायला हवा. पण तो राहतो का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना. म्हणून दुसऱ्याच्या जीवनामध्ये जेव्हा आपण दुःख निर्माण करतो ना, ते दुसऱ्याच्या जीवनामध्ये आपण का बरं दुःख निर्माण करतो? आपलं चांगलं व्हावं म्हणून. पण आपलं चांगलं होतं का कधी? हे आपल्याला माहीत असूनसुद्धा आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतो. मग आपण किती पापी आहोत बरं? समर्थांनी सुंदर वर्णनच केलेलं आहे ना. म्हणजे मनाचं दुसऱ्याबद्दल दुष्ट वासना आहे ना, ती कधीच ठेवू नको. दुसऱ्याबद्दल वाईट विचार तू कधी ठेवू नको. जर दुसऱ्याकडे तू एक बोट दाखवलंस ना, तर राहिलेली बोट ही तुझ्याकडे बोट दाखवत असतात. हे तू कधीच विसरू नकोस. समर्थांनी पुढच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जणी सर्वचेचे. म्हणजे हे पापकर्म करण्याचे मनात तू कधीच आणू नकोस. जेव्हा हे पापकर्म तुझ्या मनामध्ये, तुझ्या पूर्ण कर्मामध्ये निर्माण होतील ना, तेव्हा तुझी विषय वासना वाढू लागेल. म्हणून ही विषय वासना आहे ना, मनात असू नये. कारण त्यामुळे लोकांमध्ये आपली किंमत कमीच होते ना. मनात पापी विचार येऊ देऊ नये. आणि आलेच ना, तर लगोलग सोडून द्यावं. लगेच मनाचे श्लोक वाचन करायला लागावं. केवळ सत्याचा ध्यास धरावा आणि सद्विचारामध्ये मनामध्ये थारा द्यावा. म्हणजे संकल्प पुढे काय करायचा आहे ना, त्याचा आपण विचार करायला हवा. अर्थातच समर्थ सांगत आहेत ना, की हे मानवा, तू तुझ्या पुढील क्रियांबद्दल जे ठरवशील ना, ते केवळ शुद्ध सत्याला अनुसरून असलं पाहिजे, चांगलंच असावं. म्हणजे दुष्ट बुद्धीनं पापाचाराकडं नेणारे असं तुझ्या जीवनामध्ये काहीच असू नये. आणि ही विषय वासना आहे ना, त्यातून उपजणारे पापकर्म हे समाजामध्ये, जन माणसामध्ये केव्हाही तुझी छीछा करू शकतात, केव्हाही तुझं जीवनामध्ये दुःख निर्माण करू शकतात. म्हणून तू अशा विषय वासनांची कल्पना आहे ना, तू मनामध्ये कधीच येऊ देऊ नकोस. पण हे मनुष्याचं मन आहे ना, आपण किती जरी चांगला वागण्याचा प्रयत्न केला तरी मन हे ऐकतं का बरं? बघा, आपल्या जीवनामध्ये अशा सुद्धा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत की त्यातून आपण निसटण्याचा प्रयत्न केला, पण परत आपलं मन त्याच मार्गामध्ये अडकलं. मग याला उपाय काय आहे बरं? उपाय आहे फक्त उपासना, समर्थ मार्ग. ही समर्थ भक्ती आहे ना, ही सद्गुरू भक्ती आहे. तुमच्या जीवनाचे अपार कष्ट ते पूर्ण सुखामध्ये बदलणार आहे. पण आपण भगवंताला शरण गेलो तरच होईल ना, नाहीतर तसं होईल का? म्हणून ही ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे ना, तुमच्या सर्व प्रश्नांचं मूळ आहे, सर्व दुःखाचं मूळ आहे. म्हणून या विषय वासनेतून, या पाप संकल्पातून जर आपल्याला मुक्ती हवी असेल तर समर्थांची ही उपासना आहे ना, ही उपासना आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण करणारी आहे. म्हणून पुढील श्लोकांमध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू,
नको रे मना मस्तरुदंब भारू. हे म्हणा, हा जो क्रोध आहे ना तो खेदकारक असतो आणि कामवासना ही नाना प्रकारे विकारी असते. त्यांचा अंगीकार तू कधी करू नकोस. समर्थांनी बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. हा मस्तर आहे, ही भोंदूगिरी आहे ना, यांना तू जवळ कधीच करू नकोस. म्हणजे हे हा क्रोध आहे ना तो खेदकारी आहे आणि अति क्रोध केल्यानं माणसाच्या हातून आहे ना अविचारी आततोपायी कृत्य घडण्याची शक्यता असते. अशा अविचारी कृत्यांचा अंतिम परिणाम खेदजनक असतो. म्हणजेच काय, म्हणजे अभिलाषा देखील आहे ना ही विकारी म्हणजे मनाची चलबिचल वाढवणारी असते. अर्थात या क्रोधापासून किंवा कुठल्याही गोष्टींची इच्छा असेल या अभिलाषा धरण्यापासून मनुष्य प्राण्याला आहे ना संपूर्णपणे नेहमी सुटका मिळणे अशक्य प्रायच असते ना. किंबहुना थोड्या प्रमाणामध्ये या भावना स्वाभाविक आहेत. फक्त या भावनांचा सदा सर्वदा म्हणजे अगदी पदोपदी अंगीकार करू नये. कारण का बरं? कारण गीतेमध्ये सांगितलेलं आहे ना, गीतेमध्ये सांगितलेलं आहे, म्हणे जो करी विषयाचा होई अधीन, अधीनता मग जणे वासना राग वासनेतून, रागातून जन्मतो मोह जो करी स्मरण रास, विस्मरणाने बुद्धी फिरे तदनंतर हो नाश. समर्थ यापुढे सांगतात की हा मस्तर आहे ना, हा दंभ आहे म्हणजे ढोंग आहे ना, हे देखील अंती नुकसानकारक असतात. म्हणून ते कधीही मनात जोपासू नको. बघा समर्थांनी या मनाला आहे ना स्थिर करण्यासाठी किती उपाय सांगितलेले आहेत, जेणेकरून हा देह आहे ना भगवंताची भक्ती करावी. पण हा देह ऐकतो का बरं? देह कधीच ऐकत नाही. हे मन आहे ना ते मनुष्याचं कधीच ऐकत नाही. आणि हे ऐकेल कधी बरं? जेव्हा हे मन स्थिर होईल. आणि मन स्थिर होण्याचा उपाय कोणाकडे आहे? तो उपाय आहे समर्थांकडे. म्हणून ही समर्थरूपी हे विचार आहेत ना ते आपण अंगीकारले पाहिजे. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये पुढे वर्णन केलेलं आहे. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकां सिरेनी ववावे. म्हणजे काय बरं? म्हणजे तुझ्याकडे नेहमी धाडस आहे ना हे धैर्य असायला हवं. कोणीही दूषणे दिली तरी ती सोसायची ताकद तुझ्यामध्ये असायला हवी. पण आपण नेहमी नम्र भाषेमध्ये बोलावं, तसं बोलून लोकांचं समाधान करावं. पण हे मन तसं करतं का बरं? जर आपल्याला कुणी वाईट आणि काही एखादी शिव दिली ना तर आपण डबल शिवी देतो. त्याने एक शिवी दिली तर आपण 2 शिव्या देतो. जर एकाने एक हाताने मारली ना तर आपण त्याला काठीने मारतो. मग ही भक्ती होईल का बरं? म्हणजे तुझ्याकडे आहे ना नम्रता असायला हवी. आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की नम्रता म्हणजे दुसऱ्याचे का आम्ही मारच खात राहायचे का? ती नम्रता नव्हे. ही नम्रता अशी असते की माणसाच्या स्वभावातून समोरचा मनुष्य आहे ना आपल्याला तसं वागवत असतो. जर तुमची विचार करण्याची प्रणाली असेल, तुमचे कर्म असतील, एवढे तुमचे कर्म श्रेष्ठ असावेत ना की तुमचा शत्रू देखील तुम्हाला घाबरला पाहिजे. की तुमचा शत्रू आहे ना तो तुम्हाला दुःख देताना विचार करेल, एवढ्या चांगल्या माणसाला मी दुःख देऊन माझं भलं होणार आहे का? हे श्रेष्ठत्व आपल्या भक्तिमार्गातून निर्माण व्हायला हवं. समर्थ श्लोकांमध्ये समजावत आहेत की हे मानवा, श्रीरामाचा अनंत मार्ग आहे ना तो अनुसरायचा असेल तर मनात सर्वप्रथम असीम धैर्य असणं आवश्यक आहे. या संसारामध्ये वेगवेगळ्या प्रसंगांना धाडसाने तोंड देता येतं. धाडस म्हणजे काय बरं? धैर्य हे परमार्थाच्या मार्गानं जाण्यामध्ये देखील काही अडचणी आल्या ना तरी त्यांना तोंड देण्यासाठी, त्यांचं निराकरण करण्यासाठी मनामध्ये असलं पाहिजे. अन्यथा हा कठीण मार्ग आहे ना तो क्रमणं तुला कधी शक्य होणार नाही.
म्हणजे या परमार्थ साधनेच्या मार्गामध्ये कोणी जरी चेष्टा केली, अयोग्य शब्दाने तुझा पाण उतारा जरी केला ना, तू ते सहन करून त्याच्याकडे डोळेझाक केली पाहिजे, म्हणजे शोषकपणे दाखवला पाहिजे आणि स्वतः आहे ना अतिशय नम्रपणाचं वर्तन ठेवलं पाहिजे. धैर्यपूर्ण सहनशीलता नम्रतेने वागणं आहे ना, तू समस्त लोकांना आपलंसं करून घ्यायला पाहिजे. म्हणजे या श्लोकांमध्ये समर्थांनी कसं वर्णन केलेलं आहे बरं. जरी आपल्या धर्माला, जरी आपल्या या भक्ती मार्गाला जर कोणी वाईट बोलत असेल ना, आताचा हा कलियुग आहे, जर आपल्याला कोणी मारलं तर आपण गप्पच बसायचं का? अजिबात नाही. आपण सुद्धा प्रतिकार केला पाहिजे. म्हणजे जिथे अति होतं ना तिथे नक्कीच माती करायला हवी. पण समर्थांनी आपल्याला आहे ना नम्रपणा शिकवलेला आहे, आणि हा नम्रपणा आहे ना एवढा श्रेष्ठत्व धारण करत असतो ना की समोरचा किती जरी क्रूर असला तरीही तो आपल्याशी वागताना नम्रपणे होऊन जातो. आणि म्हणून हा नम्रपणा आहे ना तो आपल्यामध्ये समर्थांनी रुजवलेला आहे. पण त्या नम्रपणाकडे आपण लक्ष देतो का बरं? कधीच लक्ष देत नाही. पुढे समर्थांनी श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. म्हणजे बघा, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, म्हणजे मरण पावल्यानंतर सुद्धा आपण जी कर्म केली ना त्या ती कर्म आहेत ना लोकांच्या लक्षात असायला हवी. आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला लोकांनी चांगलं बोलायला हवं की असा एक व्यक्ती होता ना, एवढं सुंदर व्यक्तिमत्व होतं, एवढा सुंदर दयाळू मनुष्य होता ना की मला आजही त्याची आठवण येते. नाहीतर कधी कधी होतं काय की आपला मृत्यू होतो आणि मनुष्य आपल्याला विसरून जातात, आणि जरी कधी त्यांनी आठवण काढली ना तरी आपल्याला काय बोलतात बरं, बरा झाला तो मरून गेला, खूप वाईट होता, खूप दुःख देणारा होता, असे आपण व्हावेत असं तुम्हाला वाटतं का बरं? म्हणून आपली कर्म चांगली करा, नक्कीच जग तुमचं नाव काढेल. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तू चंदनासारखं झिजावंस ना आणि सज्जन लोकांना समाधान द्यावंस. असं तुला जर वाटत असेल ना तर तुझ्या जीवनामध्ये भक्ती मार्गाची गरज आहे. म्हणजे जन्माला आला, जगला, मेला, कुणाच्या आठवणीती राहिला नाही, असलं जीवन जगण्यामध्ये काय अर्थ आहे का? माणसानं असं जगलं पाहिजे की मेल्यानंतर देखील त्याची सत्कृती आहे ना ती दिंगत पसरलेली राहावी. म्हणजे स्मारकातून, पुतल्यातून नाही तर त्याच्या कर्तृत्वाच्या आठवणीतून मागे उरायला हवा. म्हणजे हे मनोमन समजून घ्या आणि तसं होण्यासाठीची वर्तवणूक ठेवा. म्हणजे चंदन जर उगाळलं जात असताना घासून झिजतं, पण उगाळणाऱ्या हाताला देखील सुगंधित करून जातं ना, तसं तुम्ही मनाने असावं. जगात खरोखरीचे सज्जन आहेत ना ते गुणीजनसुद्धा असतात. त्यांना तुम्ही आपले आहात असं प्रेमाचं, आदर करण्यासारखं वाटायला हवं असं वर्तन ठेवा. त्यांना आनंद द्या, समाधान द्या, तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल ना. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नुरे पापसांचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिके दुःख मोठे. म्हणजे काय बरं? म्हणजे दुसऱ्याच्या धनाचा हव्यास नको. अतिस्वार्थ बुद्धी आहे ना म्हणजे केवळ पापाची धणी असते. म्हणजे आणि ज्या कर्मामुळं पापाचं फळ भोगावं लागेल ना असे कर्म करणं खोटेपणाचं असतं. आणि ज्या कर्मातून मनासारखं घडलं नाही तर ते खूपच मोठं दुःख ठरतं. हे म्हणा, समोरच्याच्या द्रव्याची, संपत्तीची इच्छा
कधीच धरू नकोस. स्वतःच्या कष्टानं, आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबियाच्या निर्वाहापुरतं, आपल्या थोड्या दानधर्मापुरतं द्रव्य मिळवलेला असेल ना, त्यात तृप्ती मान. माझं ते माझं आणि तुझं तेही माझं अशी स्वार्थी बुद्धी तू ठेवू नकोस. पण मनुष्य तसा करतो का बरं? अशी स्वार्थी बुद्धी आहे ना, अशी अयोग्य अभिलाषा पापकारक आहे. आणि ज्याच्यामुळं तुमच्या गाठी आहेत ना, ते पापच साठेल. आणि त्याचं दुष्परिणाम या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात सुद्धा केव्हा तरी ते भोगावेच लागणार आहेत. असे कर्म तुम्ही करू नका. पुढच्या जन्मात तर सोडाच, पण या जन्मात देखील अशा कर्मातून तुला अपेक्षित प्राप्ती झाली नाही ना, तरी त्यामुळे जी हळहळ वाटेल तिचं दुःखही फार मोठं असेल. मग अशा दुःखांना आमंत्रण द्यायचं कशाला? समर्थांनी बघा, प्रत्येक वेळोवेळी या मनाला सांगितलेलं आहे की तू आहे ना, दुसऱ्याच्या संपत्तीमध्ये तू वाटा घेऊ नकोस. जी दुसऱ्याची संपत्ती आहे ना, तुझा तिथे काही काम नाही. म्हणजे दुसऱ्याच्या आनंदामध्ये तू दुःख निर्माण करू नकोस. जो दुसरा किती श्रीमंत आहे ना, तो त्याच्या कर्माने आहे, पण तू का गरीब आहेस ना, याचं तू लक्ष ठेव. दुसऱ्याच्या श्रीमंतीवर जळू नकोस. तू स्वतःमध्ये आमूलाग्र बदल कर. तू स्वतः श्रीमंत होऊन जाशील. समर्थांनी सांगितलंच आहे ना, दुसऱ्याची जी धन संपत्ती असते ना, आपल्या जीवनामध्ये ती सुख निर्माण करत असते का? जरी दुसऱ्याला तुम्ही लुबाडून जरी खाल्लं ना, तरी तुमच्या जीवनामध्ये ते दुःखच येणार आहे. तो कधीच सुखाचा क्षण होणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, सुखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वरूपी भरावे. म्हणजे नेहमी श्रीरामाबद्दल प्रेम बाळगावं, सुख उपभोग टाळावा, देहाला पडणाऱ्या कष्टामध्ये आहे ना ते सुख मानित जावं, आणि मनात नेहमी सारासार विवेक भरलेला असावा. या श्लोकामध्ये समर्थ म्हणत आहेत की हे मना, सतत रामाबद्दल प्रेम बाळगून त्याची भक्ती करत राहा. स्वार्थ बुद्धीची हाकाळपट्टी झाल्यावर निर्विकार होशील तर तुझ्या ठायी श्रीराम प्रवेश करतील. तेव्हा त्यांना तिथे कायमपणे राहू दे. त्यांचं सतत स्मरण करत राहा. म्हणजे इतर कुठलेही विकार आहेत ना, विचार आहेत, तिथे शिरकाव करू शकणार नाही. अशा अवस्थेमध्ये या ऐहिक सुखाचे तुला विस्मरण होऊ लागेल. आणि कदाचित तू विचलित झालास ना, आणि अशा ऐहिक सुखाची आसक्ती आहे ना निर्माण झाली, तर तू स्वतः निर्धारपूर्वक तिला टाळ. किंबहुना अशा सुखातून विरक्ती, सुटकारा याला देहदुःख न समजता तिला सुखाची भावना समज. आणि अशी विवेक बुद्धी म्हणजे विरक्तीतून देहाला पडलेलं कष्ट आहेत, सुखमय मानून या देह सुखाचा त्याग करून श्रीरामाच्या प्रेमामध्ये राहणं हेच योग्य आहे ना, असा विचार तुझ्या अंतरी भरलेला असू दे. पण मनुष्य असा विचार करतो का बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना की मनुष्यानं दिवसाची सुरुवात आहे ना, दिवसाची सुरुवात जेमतेम मनुष्यानं जास्त जर लेट झालं ना, तर निदान 5ला तरी उठायला हवं. हे पहाटे 5चं उठणं आहे ना, ते सुद्धा चांगलं आहे. खरं तर मनुष्याचं उठणं 4ला पाहिजे, पण 4ला शक्य होत नाही. तरीसुद्धा निदान 5 वाजता मनुष्यानं उठावं. आणि 5 वाजता उठून आंघोळ करून 5:30ला निदान उपासना तरी करायला हवी. 5:30 ते 6 वाजेपर्यंत उपासना होऊन जाते. आणि ही उपासना आहे ना, मनुष्याला जन्मोजन्मी उपयोगामध्ये येते. आपलं मन आहे ना, बघा हे मनामध्ये विचार आहेत ना. आपण आता भक्ती मार्गामध्ये सुद्धा आहोत, सर्वजण उपासनासुद्धा करत आहोत, तरीसुद्धा कधी कधी आपल्या मनामध्ये आहेत ना असे वाईट विचार येऊन जातात. एवढे वाईट विचार येतात ना, असं वाटतं भक्ती मार्ग नको, काही नको, काही नको, माझं मी एकटाच विरक्त राहील, अलिप्त राहील. तर असे सुद्धा विचार आहेत ना, ते माणसाच्या मनामध्ये येतात.
पण हे पापकर्म आहेत ना, ते आपले पूर्वजन्मीचे पापकर्म आहेत. हे विचार ते आणायला भाग पडतात. म्हणून तुम्ही डोळ्यावर तुमच्या गोगल घालू नका. हा अंधारमय गोगल आहे ना, जर तुमच्या मनामध्ये असे पापविकार आले आणि तुम्ही भक्तिमार्ग जर सोडला ना, तर अजून तुमची अधोगती होणार आहे. आणि हा अहंकार रूपी रावण आहे ना, तो पावलोपावली तो त्याच्याकडे ओढण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. पण आपण समर्थ विचारमामध्ये असू ना, तर आपण त्याच्या त्या भुलवणुकीतून बाहेर पडू शकतो. पण आपण आपल्या मनामध्ये समर्थ विचार असायला हवे, भगवंताचं नामस्मरण असायला हवं. हे सर्व असेल ना, तरच शक्य आहे. म्हणूनच समर्थांनी हे मनाच्या श्लोकांची जेव्हा निर्मिती केली ना, तेव्हा एकच उद्देश होता की ह्या मनाला एकाग्र बनवावं. कारण हे मन कुणामध्ये एकाग्र झालं आहे का? कधीच नाही. आणि जेव्हा हे मन एकाग्र होत नाही ना, एकचित्त होत नाही, तोपर्यंत मनुष्य चांगले विचारसुद्धा ग्रहण करू शकत नाही. म्हणूनच समर्थांनी जर तुमचं मन भरकटलेलं असेल, वाईट विचारांमध्ये लीन झालेलं असेल, तर अगोदर तुम्हाला हे मन एकचित्त करायला हवं, एकाग्र करायला हवं. तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतील ना. आणि ही आपल्या जीवनामध्ये आलेली ही संधीच आहे ना, पूर्वजन्मीचे काहीतरी पुण्य असतील म्हणून हे समर्थ चरण भेटले, सद्गुरू चरण भेटले. म्हणून आजसुद्धा वेळ गेलेली नाही, अजूनसुद्धा वेळ आपल्या हातामध्ये आहे. अजूनही भगवंताला शरण जा. भगवंत तुमचे सर्व अपराध माफ करेल आणि तुमच्या चांगल्या जीवनाची सुरुवात आहे ना, ही चांगल्या जीवनाची सुरुवात होणार आहे. म्हणून कसलाही संकोच करू नका, भयभीत होऊ नका. निस्वार्थ भावनेने, निर्मळपणाने तुम्ही भगवंताची ही उपासना करा. तुमच्या जीवनाचं सार आहे ना, फक्त माझा भगवंत आहे आणि तोच तुम्हाला आयुष्यामध्ये तारणार आहे, हे तुम्ही कधीच विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ.